रात्रीच्या 12 वाजता तन्मय उठला आणि म्हणतोय, मम्मी मला उद्या टिफिनला ना सँडविच हवं आहे. म्हटलं अरे सँडविच हवं आहे, पण सँडविचसाठी जे लागतं चीज, अमूल बटर ते तर संपलं आता, मी कसं काय तुला सँडविच बनवून देणार. पण मग सकाळी उठल्यावर म्हटलं आता ह्याने तर सँडविच मागितलं, आता कसंही करून मला सँडविच बनवून द्यावं लागेल. त्यामुळं माझ्याकडं तर बटाटा म्हणजे उकडलेला नव्हता, कारण की त्याला खूप वेळ लागणार होता उकडायला. त्यामुळं मी स्लाईस करून घेतल्या आणि एका तव्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते शिजवून घेतलं साईडला. आणि त्यानंतर कांदा टॅमॅटो चिरून घेतला आणि मग मी हे होतं माझ्याकडं तूप होतं घरामध्ये, तर तूप मी एका स्लाईसला लावून घेतलं. पिझ्झा सॉस होता, पिझ्झा सॉस लावला आणि मग बटाटा कांदा टॅमॅटो सगळं ठेवलं. आणि मग त्यानंतर दुसऱ्या स्लाईसला पण मी तूप लावून घेतलं आणि त्याला पण टॅमॅटो सॉस लावला, मी कॅचअप लावला आणि ती स्लाईस त्याच्यावर ठेवून दिली. अशा प्रकारे मी सँडविच बनवलं होतं. पण असं वाटत होतं की आता तर टेस्टी बनतं आहे का नाही, हे जरा शंका होती. पण मग ग्रिल करून द्यावं म्हणलं. मग ग्रिल केलं त्याला छानपैकी असं आणि छान असं खरपूस भाजून घेतलं. आणि मग दिलं टिफिनला मी त्याला. तर टिफिनला दिल्यावर त्याच्या मित्रांना पण आवडलं आणि त्याला पण आवडलं, म्हणजे लागलं, टेस्टी झालं होतं असं तो म्हणत होता. आणि नेमकं नवरात्रीची सुरुवात झाली आहे, तर उपवास असल्यामुळे खूप गडबड होती. टिफिन पण बनवा आणि उपवासाचं पण बनवा, एक टास्कच असतो. आणि पण त्यामुळं मला उपवासाचं पण बनवायचं होतं. मग तो या टिफिन रेडी झाला, सँडविच डब्याला दिले. आता मला ह्याचं वरईचं करायचं होतं, वरईचा राईस बनवायचा होता. म्हटलं चला त्याची पण रेसिपी तुम्हाला दाखवावी, म्हणजे इझी आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ती रेसिपी शेअर केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू.